श्री स्वामी समर्थ मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंती का साजरी करतात, दत्तात्रेय भगवान कोण आणि या दिवसाचे महत्त्व काय, हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम दत्त जयंती म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया. मित्रांनो, दत्त जयंती म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही पवित्र जयंती साजरी केली जाते. या दिवशी दत्तभक्त उपासना, पूजा, जप आणि पारायण करून दत्तांचा आशीर्वाद घेतात. भगवान दत्तात्रेय नेमके कोण आहेत? मित्रांनो, नंबर 2 ला तुम्हाला प्रश्न पडला असेल की भगवान दत्तात्रेय कोण आहेत? दत्तात्रेय हे त्रिदेवांचे एकत्र स्वरूप मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे मिलन म्हणजे दत्त. त्यांना ज्ञान, योग, संन्यास आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूजले जाते. दत्तगुरूंचा उल्लेख पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि विविध ग्रंथांमध्ये सापडतो. भगवान दत्तात्रेयाचा जन्मकथा. मित्रांनो, अनुसया माता आणि अत्रि ऋषी यांच्या घरी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी परमेश्वराने दत्तात्रेय स्वरूपात अवतार घेतला. अनुसया मातेला तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यासाठी त्रिदेवांनी वरदान दिले आणि त्यामुळेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एकत्र येऊन दत्त अवतार घेतला. मग आता दत्त जयंतीचे नेमके धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण बघूया. मित्रांनो, दत्त जयंती या दिवशी दत्त नावाचा जप केल्याने मनशांती मिळते. श्री गुरुचरित्र पारायण केल्याने पापांचा नाश होतो. दत्त मंदिरात दर्शन घेतल्याने कष्ट, आजार, संकटे दूर होतात. दत्ताची पूजा केल्याने कुंडलीतील दोष शांत होतात. लोकमान्यतेनुसार दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरू पृथ्वीवर भ्रमण करतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. मग मित्रांनो, दत्त जयंतीला काय करावे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर समजून घ्या. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करावे, स्वच्छ वस्त्र धारण करावे. दत्तांची पूजा, अष्टोत्तर पठण किंवा जप करावा. श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. तसेच दत्त नामस्मरण, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण करावे. शक्य असेल तर उपासना सुद्धा करावी. दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान सुद्धा करावे. महत्त्वाचे दत्तस्थळ कोणते ते पाहूया. तुम्ही ते बघू शकता. गागनापूर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नरसोबाची वाडी हे कोल्हापूरमध्ये आहे. औदुंबर हे सांगलीमध्ये आहे. गिरनार पर्वत हे गुजरातमध्ये आहे. कडवा हे जामलपूर म्हणजे महाराष्ट्रातील विविध दत्त मंदिरे आहेत. इथे लाखो भक्त दत्त जयंतीच्या. तर मित्रांनो, दत्त जयंती हा केवळ उत्सव नाही, तर गुरूंच्या स्मरणाचा, मनशांतीचा आणि भक्तीचा दिवस आहे. चला तर मग आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात, सुखशांती लाभावी, यासाठी एकदा सर्वांनी मिळून म्हणा, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.